बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय। अध्याय 11वा, शिवकृत उपदेश। श्री गणेशाय नमः। श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, गुणसुंदरीने शंकर प्रसन्न व्हावा म्हणून अनेक प्रकारची आराधना केली। शिवाचे सतत ध्यान, त्याच्या नामाचा जप, थंड पाण्यात बसून जप, चारी बाजूस अग्नी पेटवून मध्ये बसून जप, पावसात उभे राहून जप, उन्हाळ्यात उन्हात बसून शिवध्यान व नामजप अशा प्रकारच्या तपाने शंकर तिच्यावर प्रसन्न झाले। ती फार खुश झाली होती, पण त्याचे दर्शन होताच ती सतेज व पूर्वीप्रमाणे सुदृढ झाली। तिने त्यांना नमन केले, त्याची मानस पूजा केली, त्याची उत्तम शब्दांनी सद्गती होऊन स्तुती केली। तेव्हा शंकर तिच्यावर कृपा करून म्हणाले, हे तपस्विनी ऋषिकन्ये, तुझे कल्याण असो। तुला काय इष्ट आहे ते तू माग। तेव्हा त्या मुलीने मला पती द्यावा अशी विनंती केली, पण तिने हे वाक्य 5 वेळा उच्चारले। त्याचा परिणाम असा झाला की शिव तिला म्हणाले, तू 5 वेळा पती द्यावा असे मागितलेस, त्यामुळे तुला 5 पती असतील। ते ऐकताच ती म्हणाली, देवादिदेवा, ही गोष्ट कशी चालेल? मला लज्जास्पद असा हा वर आहे आणि तुम्हालाही या वरदानाने दोष येईल। कृपा करा आणि अशा वर देऊ नका। त्यावर शंकर म्हणाले, हे वचन खोटे होणार नाही, पण पुढच्या जन्मापर्यंत या वरदानाचे फल पुढे ढकलतो। तू तप केलेस, त्यामुळे यज्ञकुंडातून तू दिव्य जन्म घेशील। तुला एकाच वेळी 5 पती असतील, पण तू दुर्वासांना उलट उत्तर दिलेस आणि अधिक मासाची अवहेलना केलीस। श्रीकृष्णाने श्रेष्ठ मानलेल्या अधिक मासाचे देवही ज्याला मानतात, त्या पुरुषोत्तम मासाचे काहीच व्रत तू आचरिले नाहीस। त्यामुळे तुला 5 पतीसह तू जीवनात अपमान, वनवास आदी दुःखे भोगशील। जो त्या मासाची निंदा करतो त्याला दुर्गती प्राप्त होते। जे त्या मासाला मान देतात, व्रते करतात, ते उत्तम सुखे मिळून उच्च लोकात गती प्राप्त करतात। असे पूर्वीही देव मानवादी सद्गतीस गेले आहेत व पुढेही जातील। आम्ही सर्व देवही त्या मासाची व्रतांनी सेवा करतो आणि दुर्वासासारखे श्रेष्ठ ऋषी प्रिय किंवा अप्रिय बोलले तरी ते वंध्यच आहेत। त्याच्याबरोबर वादविवाद केला असे अनुचित झाले असे म्हणून शंकर अंतर्ध्यान पावले। त्या मुनिकन्येला फार वाईट वाटले। त्या जन्मात तिला एकटेच राहावे लागणार होते, दुःख भोगणे प्राप्त होणार होते। तिला चिंता लागून राहिली। नारदांनाही श्रीकृष्ण पांडव संवादातील कथा सांगत होते व सूत नैमिषारण्यात ऋषींना पुरुषोत्तम मासाचे महात्म्य म्हणून ती निवेदन करीत होते। बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय। अध्याय 11वा, श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। 10मा माझी वहिला, गोदानाचा प्रकार कथिला। आता ब्राह्मण पूजेच्या भला, प्रकार सर्व सांगतो। तरी तुम्ही श्रोती सतत, सावध असावे श्रवणार्थ। शिराब्दितनिया श्री विष्णुप्रत, जोडून हस्त विनविकी। अहो स्वामी, पूर्वी आपण स्वर्गेच्छू नरी यथा विधान, अधिक मासी विप्रपूजन करावे ऐसे कथियेले। तरी तो विप्र असावा केवी, तयाची पूजा कैसी करावी। आणि तिये पासूनी मानवा बरवी, कोणती फल प्राप्ती होय। हे मज सांगिजे समस्त, ऐसे लक्ष्मीचे ऐकून भासित। श्री विष्णू म्हणे गे प्रिये, यथार्थ सांगतो संपूर्ण ऐकपा। तप, अहिंसा, सत्यवचन, अनुदिनी सटकर्माचरण, आणि सर्व कर्मे कलाला लोपाविन, करीतो ब्राह्मण योग्य होय। तयासी अधिक मासी अनुदिनी, गंधाक्षता पुष्पधूप दीपांनी, नानोपहार भक्ष भोजनानी, तांबुलादिकांनी पूजावे। आणि सर्व लक्षण संयुक्त असून, जो सर्वशास्त्र पारंगत सुज्ञ, मतपर सद्भक्ती जानता पूर्ण, शांत दांत साचार। तेवीच जो लोभ रहित, इतिहास पुराण ज्ञ यथार्थ, तया लागीच अधिक मासात विशेष करून पूजावे। का की पुराण वक्ता ब्राह्मण, हरिरूपची असे आपण,
तयासी पूजुनी देता दान अनंत फल प्राप्त होय. जो भक्तीने पुराणार्थ जानोनी आत्मार्थ आणि परार्थ निरंतर कधी तो यथार्थ. श्री हरीच जान पा पुराण वक्ता जो ब्राह्मण तो व्यासरूपी हरीचा आपण. तयाची भक्ती करिता अनुदिन गंगा स्नान फल लाभे. संसार सागर मग्न जनांसी जो पुराण धर्म निवेदनेसी उद्धरितो पेक्षण मात्रेसी तो श्रीहरीच साचार. म्हणून अधिक मासी माझी सतत कोणत्याही निर्मळ उदकांत स्नान करोनी पुराण वक्त्या प्रत भगवत बुद्धीने पूजावे. अधिक मासा माझी एक पुराण ग्यासी सेविता देख. प्रयाग स्नानाहुनी अधिक पुण्य निशंक लाभते. अधिक मास कथा जेथ नित्य नेमे वर्णिल्या जात. तेथ श्रीहरी तुळसी सहित आणि तीर्थे समस्त वस्ताती. पुराणज्ञ सुपात्रा विषयी भक्ती उपजे. जयाच्या हृदयी तेची धन्य त्रिलोक्या ठाई. पुनरपी नाही जन्मतया आता तू पात्र म्हणसी कोण. तरी सांगतो करी श्रवण केवळ तपे की विद्ये करून पात्रता पूर्ण नव्हेची. वेद वेदता द्विज पात्र किंचित तपिळ तोही स्वल्पची निश्चित. ऐसे एकांगी व पात्रभूत अस्ति बहुत पृथ्वीवरी. परितपाचरणानी सत्य जया ठाई वस्ती नित्य. तोची त्रिलोकी कृतकृत्य पात्र स्तुत्य जानिजे. आणि सर्व पात्रा माझी पवित्र तोची जान परमोत्तम पात्र. की जयाच्या उदरी अपवित्र शूद्रांनो नाही प्रवेशले. प्रतिग्रहार्थ समर्थ असून जो विप्र न घे कदापि दान. तये दान दिधल्या विन बहुदान पुण्य तया होय. विद्या तपोहीन ब्राह्मणे प्रतिग्रह कदापि न च गेने. घेता दात्यासह तत्क्षणे अधपतन होय तया. आणि जयाचे मन नाही तुष्ट तो सर्वदा भोगितो कष्ट. आणि सकळ ते लोक्या माझी नष्ट ऐसाही स्पष्ट गनिजे. तू आणि स्वय अकिंचन असून सर्वत्र जयाचे संतुष्ट मन. तो विप्र सर्वदा सुख संपूर्ण. भोगितो जान निश्चये यथा लाभ संतुष्ट चित्त. शांत दांत भूत दयावंत ऐसे ब्राह्मण जे का संत. तया मी सतत वंदितो जे संताहुनी अन्य मानव. स्वल्प तपे पावले देह भाव तयाचे अर्चन दर्शनादी सर्व. असे वाव निश्चये आत्मशुद्ध्यर्थ महातीर्थे. आणि चांद्रायनादी तपोव्रते बहु असती परिती निरुते. कालांतरे फल देती आणि साधुजन ते तत्काळ दर्शन मात्रे करीती निर्मळ. म्हणून सर्वा सोडून केवळ सज्जनची उपासावे. भेदद्रष्टे जन सतत सूर्यचंद्रादी दैवते. उपासित परिती तयांच्या पाप शमनार्थ नव्हेत समर्थ कदापि. आणि स्वदीप्रते तो क्षण सेवेने पुनीत करीती सेवका कारणे. म्हणून सांगसेपे भक्तिभावाने साधू विप्रची सेवावा. त्रिदोष दूषित देहा ठाई जयाची आत्मबुद्धी राही. जयाची आत्मबुद्धी राही. प्रग्रहणादी पर्व कालाविषयी की क्षेत्राविषयी पुण्यबुद्धी. की जलाविषयी तीर्थबुद्धी परी साधुजनाविषयी त्रिशुद्धी. जयाची न हो तैसी सुधी तो नर खरची जाणावा. जयाच्या हृदयी स्वानंदानुभव आणि सर्वदा वसे श्री केशव. तेविच सर्वत्र संभाव ऐसे भूदेव संत जे. ते लोकानुग्रह करते असत मनोनी केवळ लोकाप्रत. स्वपादर जे पवित्र करीत मैदिनी सतत फिरताती. दर्शन स्पर्शनादिके निगुती सकळ जना पवित्र करीती. ऐसी क्षेत्रे तीर्थे देवते अति मैदिनी वरुती आहेत. परिती हळूहळू कालांतरे पवित्र करीती ते गे ममदारे. आणि स्वदीप्रते तो निर्धारे दर्शन मात्रे तत्काळ. ऐसा साधू विप्रांचा स्वभाव काय वर्णुगे त्यांचा प्रभाव. तै मज दिदले वैभव मनोनी केशव मी झालो.
सकळ प्राण्यामाची ब्राह्मण जन्ममात्रेची अतिशयान आणि तपविदा सद्भक्तिमान झालिया मग काय वर्णू ब्राह्मणापेक्षा अन्य मज काही हे चतुर्भुज रूप ही प्रिय नाही सर्व देवमय मी शेष साई तैसाची विप्रही वेदमय परिदुष्प्राग्य मूर्खते हे नेनोनी गुरु विप्रात्मा मी या लागोनी अर्चादी विषयी भेदबुद्धी होऊनी अवमानिती साचार आणि स्वदीप्रते तो आत्मार्थ हे चराचर विश्व समस्त मद्रूपची आहे सतत ऐसे चिंतांत भाविती सत्स्वरूप दिव्य ज्ञानेसी निश्चय धरिती तैसेची मानसी म्हणून स्वदीप्रते मजसी आवडती जान इंदिरे या लागीच विबुद्ध जनांनी इतर सकळ कल्पना टाकूनी नित्य शुद्ध चित्ते करुनी विप्र ऋषी लागुनी पूजावे प्राणप्रिये बहुसांगू काय ऐसा पूजिता सदीप्रवर्य त्रिभुवन पूजिले ऐसे होय निश्चय जान निसंशय जान तू परिब्रह्मस्वाचा अपहार कदापि कोणी न कीजे साचार कारण ते बहुभयंकर आणि दुर्जर असे पै सर्व भक्षक आहे कृशान परित्यान जिरे ते अनुप्रमाण मग ईश्वर मानिय राजा लागून कोठून जिरेल हला हला विसाहुनी देख ब्रह्मस्वरूप विष अधिक मंत्र औषधी योगे विशेष कडिक तत्क्षणे निशंक न सती प्रहरी ब्रह्मस्वरूप विषांची शांती कवन्याही योगे न है निश्चिती यास्तव हलाहल निरुती विसची नाही मानित विसते भक्षण करत्या सची मारिते ब्रह्मस्व हे तो कुलसंहारिते तैसेची अग्निहुनी निरुते प्रखरे असे ब्रह्मस्व उदके पावक होय शांत ब्रह्मस्व समूळ कुळ जाडित मनोनी कांते ब्रह्मस्वरा स्वाप्रत कदा कोणी न हारावे अज्ञाने घडता ब्रह्मस्वरन त्रिपुरुषा होय अधपतन बुद्धिपूर्वक ते करिता जान पत्नी पळती एकवीस जे स्वयमधोन्मत्त भूलती महामूर्ख विचार न करीती तेन मानिता निर्याची भीती ब्रह्मस्व हरिती बलात्कारे परिजा विप्राचे वृत्तिहरण जाले तयाने करिता रुदन नेत्राश्रुबिंदूंनी रजकन भूमीचे जितुके भिजतात इतुके संवत्सर पर्यंत ते भूपानी तयाचे दूत कुंभिपाक नरकी सतत राहती पचत निश्चये आणि स्वयंदत्त किंवा परदत्त ब्राह्मणाची वृत्ती जे हरित ते 60 सहस्त्र वर्षे विष्ठेत कृमी होऊनी राहताती आणि जे नृप घेती विप्राचे धन ते सर्वत्र प्राभव पाहून अल्पायु राज्य भ्रष्ट होऊन दुःखे भोगिती सर्वदा ऐसे विप्रधन भयंकर अति मनोनी प्रिये मम जनाप्रती सांगतो की ब्रह्मश्वासी निरुती कल्पांतीहीन शिवावे जरी ब्राह्मणे स्वापराध केला की तो मारित किंवा शापित असला तरी तयासी द्रोह वहिला नचिकीचे मतपुरुषी जसा मी अंदिन ब्राह्मणांसी स्तवितो वंदितो भक्तिभावेसी तेवीच माझिया जनीही त्यासी प्रेम भावेसी वंदावे ही मम आज्ञा पाळीजे सकळ याहुनी अन्यथा जो वर्तेल तया साक्षात घननीळ दंडील तत्काळ निश्चये ज्ञाने किंवा ज्ञाने करून घडले असता ब्रह्मस्वरण मृगराजा परी तत्क्षण अधपतन प्राप्त होय एके समय कृष्णसूत प्रद्युम्न सांबादिक समस्त एकत्र मिळून विहारार्थ उपवनामाजी पावले ते बहुत वेळवरी क्रीडा केल्या नाना परी स्वेद सुटला सर्व शरीरी तृषाक्रांत जाहले उदका लागे फिरत फिरत पावले निरुदक कुपाप्रत आता पाहता सरठ अद्भुत पर्वतायसा देखिला तदर्थ कृपाळू होऊन उद्धरणार्थ केला यत्न चर्मपाशी तया बांधून वरी ओढू लागले परी तो सरठ जळ बहुत बाळांचे बळ चाले ना तेथ मग जाऊन या श्रीकृष्णाप्रत सर्व वृत्तांत कथियेला तेव्हा तो चक्रपाणी कृपा सन्निधाला धावुनी सभेची वाम हस्ते करुनी शरठवरती काढिला तै तो कृष्ण स्पर्शेत तक्षण सरट स्वरूप टाकून तप्त स्वर्ण समान वर्ण दिव्य पुरुष जाहला मस्तक ठेवूनी कृष्णचरणी उभा राहिला हस्त जोडोनी तया पाहता सर्वाचे मनी आश्चर्य बहुत जाहले मग त्या दिव्य पुरुषा लागून श्रीकृष्ण म्हणे गा तू कोण
तुझ्या ही दशा काय म्हणून लाभली होती सांग मज. ऐसे श्रीकृष्णाचे भासित ऐकोनी तो पुरुष बोलत. देवा तू सर्वभूतात्मा यथार्थ सर्ववेत्ता आहेसी. तथापि तू प्रश्निसी म्हणून सांगतो ऐके संपूर्ण. इक्ष्वाकुवंशी मी नृगाभिधान राजास्ता जाहलो. सकळ दात्या माझी प्रथम गणिले जाय माझे नाम. नित्य नूतन विप्रोत्तम पाचारुनी पूजितसे. स्वर्णभूमी गज घोट करतसी विकादियाने. अनेक रत्न वस्त्रभूषणाधिक नित्यदाने. देत असे आणिक सुशिला सुलक्षण बहुदुग्धवती अति तरुण. अविकलांगी वत्स संपन्न चतुस्तनी निरोगी कपिलवर्णा बहुसुंदरी. न्यायार्जित पृष्ठ शरीरी स्वर्णशृंगी रौप्यखुरी. वस्त्रालंकारी भूषित ऐसा अत्युत्तम गाया. यथा विधाने पूजोनिया नित्य सुपात्र ब्राह्मण वर्या. असंख्यात देत असे ऐसे चालत असता पाही कोणे कविप्रास दिलेली गाई. चुकोनी माझ्या गोधना ठाई येवोनी मिळून राहिली. ते मी न जाणता उने नित्यवत देता गोप्रदाने. त्यातून एके विप्राकारणे तीच गाय दिधली. ती तो विप्र घेऊनी जात असता गृहा लागुनी. पूर्वीच्या प्रतिगृहिता धनी अवचित प्राप्त जाहला. तेने ती पाहिली गाय आणि मने ही माझी गाय होय. प्रतिगृहिता मने हे काय आता राये मज दिधली. अजून माझ्या हाताना सुकला. विप्रा तुझ का चळ लागला. उभयतांचा विवाद चालला. मग ते आले मज पासी. ते स्वार्थ तत्पर दोघे जन बोलू लागले मज लागून. राया तू आहेसी कवन दाता किंवा अपहर्ता. अरे कासी दिलेली गाय पुन्हा दुजासी देतोसी काय. दत्तापहरण हा न्याय तुझ लागीच शोभतो. ते तयाचे ऐकूनी भासित मजला झाला भ्रम अत्यंत. तयाची प्रार्थना केली बहुत परिती व्यर्थ जाहली. पूर्वील विप्रासी लक्ष गाया देऊ लागलो यदुराया. परिह्यान घे मनोनिया टाकूनिया गेला तो. दुजाने कथिले ह्या धेनुविन 10 लक्षहीन घे मी आन. मग तो तीच धेनू घेऊन स्वगृहा जाता जाहला. पुढे मी पावता निधन यमदूत गेले घेऊन. यमधर्मराय मज लागून प्रश्निता झाला ऐसे की. अरे तू प्रथम शुभ भोगीसी की अशुभची भोगू इच्छिसी. तू वा केलेल्या पुण्यकर्मासी अंत नसे साचार. तेव्हा म्या तया सांगितले अशुभची सर्व भोगितो पहिले. ते ऐकोनी यमधर्मे कथिले पतन पावे सत्वर. तव मी झालो सरठ रूप तेथे दुःखे भोगिली अमुप. तव दास्याचा महाप्रताप म्हणून अद्याप स्मृती असे. आज तुझे दर्शन झाले याने सर्व पाप लोपले. हे दिव्य स्वरूप लाभले त्रिजगी धन्य जाहलो. आता येतो गा यदुपती कृपा दृष्टी पाहे मजप्रती. ऐसे बोले तो नृगभूपती तव दिव्य यान पातले. तया माझी बैसोन ततक्षणी नृगराज गेला ब्रह्मसदनी. असो श्रीहरी चक्रपाणी सिंधुजे लागी सांगत. अहो कांते नृगराजा लागून ब्रह्मस्वयोगे जाहले पतन. परिपूर्वी सत्समागम पूर्ण घडला होता तयासी. तेने योगे त्या घोरवनी श्रीकृष्णाचे दर्शन होऊनी. तयाचा करस्पर्शे करोनी उद्धरुनिया गेला तो. ऐसा सत्संगाचा महिमा म्हणून तेथे ठेविता. प्रेमा इह परलोकी सकळ काम पूर्णता होय निश्चये. आणि साधूचे दर्शन स्पर्शन कीर्तन किंवा अनुस्मरण. महातीर्था परिपावन आहे जान सिंधुजे. या लागी सकल जनांनी साधू पूजन कीजे अनुदिनी. तेने योगे कैवल्यदानी संतुष्ट राहतो सर्वदा. त्यातूनही अधिक मासात सद्ब्राह्मण पूजिता सतत. त्रैलोक्य असे ऐसे यथार्थ होते यात संशय नसे. जरी सर्व लक्षणी सुसंपन्न ऐसा कोणी न मिळे ब्राह्मण. तरी एक एक लक्षणे युक्त महान त्याचेही पूजन करावे. अधिक मासी विप्रपूजिता तृप्त होती सर्व देवता. ब्राह्मण अर्चना विन करिता दिवस वृथा दौडू नये.
दिवस वृथा दौडू नये गंगादी तीर्थे स्नानेसी जे महापुण्य ये हातासी त्याहुनी विशेष अधिकमासी विप्रार्चनेसी येत असे विप्रार्चना परता नेम दुसरा नसेची पै उत्तम धर्मार्थ मोक्ष आणि काम यानेच सकळ साधती ऐसा विप्रार्चनाचा प्रभाव मनोनी अन्य टाकोनी सर्व ब्राह्मणाची पूजाच सदैव पुरुषोत्तम मासी कीजिये ऐसे विष्णूने कथिले असता आनंदोनी शिराब्दी दुहिता विनयपूर्वक दीपदान वार्ता तयासी प्रश्नती जाहली ती कथा परम पावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेल पूर्ण तरी श्रोते जनी स्वतः स्वांतकरण सावधान राखीजे इति श्री अधिक मास महात्म्ये सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर एकादशाध्याय गोडहा इति एकादशोध्याय समाप्त. दानाची महती रोज उठणे अंगाला लावून अभ्यंग स्नान करणे मासांती 1 लिटर दूध दान द्यावे किंवा 1 लिटर दही पाव किलो तूप किंवा पाव किलो मध किंवा 1 किलो साखर दान देणे. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. बोलो गणेश भगवान की जय.